नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चॅप्टर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन पार्ट 1चा प्रॅक्टिस सेट फर्स्ट. ओके, यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ गिवन बिलो. ही लाईन सेगमेंट 3 दिलेले आहे एक्झाम्पल आपल्याला. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. पहिल्यांदा लाईन सेगमेंट ड्रॉ करून घ्यायचं, नंतर त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. चला तर मग बघूया फर्स्ट एक्झाम्पल. आता 5.3 सेंटीमीटर दिलेले आहे. ही आपली स्केल आहे, ही सेंटीमीटरमध्ये असते. हे बघा, सेंटीमीटर 0 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 2 असे 15 सेंटीमीटरपर्यंत, बरोबर. तर मग आता आपल्याला किती सांगितलं इथं, 5.3 सेंटीमीटर. 5.3 सेंटीमीटर आपल्याला ड्रॉ करायचे असेल तर इथून 0 पासून, ह्या पॉईंटपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. याला स्टार्टिंग पॉईंट म्हणूया आपण. आणि इकडे 5.3. आता हे इथपर्यंत काय झालं आपले, हे 5 झाले. ओके, तुम्हाला दिसत नसेल तर मी स्केल अशी करून देतो. ओके, हे बघा, इकडे हा स्टार्टिंग पॉईंट कन्सिडर करू आपण. ओके, 0 पासून 5 इथपर्यंत झालं. ओके, 5च्या पुढे किती आहे, 3 सेंटीमीटर आहे. 5.3 म्हणजे किती, 1 2 3 लाईन्स. ओके, लाईन्सपर्यंत ड्रॉ करून घ्यायचं. ओके, ह्या लाईन्सला, या लाईन सेगमेंटला आपण पी आणि क्यू हे नाव देऊया. ओके, आता लाईन सेगमेंट काढायचं आहे म्हणजे इथं काय करायचं आहे, परपेंडिक्युलर. ते का परपेंडिक्युलर म्हणजे काय, 90 डिग्री आला पाहिजे. मग आपल्याला ह्याच्या काय करायचं, सेंटरमधून लाईन गेली पाहिजे, ह्या लाईनच्या एकदम सेंटरमधून. आता 5.3चे सेंटर पॉईंट कुठे येईल, इथे आसपास येईल. ओके, चला तर मग ही आता ही पण तुम्ही प्रोटेक्टर घेताना, कंपास घेताना याची दोन्ही हे नीट बघायचे, काय सेम असले पाहिजेत. ओके, आणि हा नट एकदम फिट करून घ्यायचा आहे. नंतर इथे स्टार्टिंग पॉईंटला, पी पॉईंटला इथे कंपासचा एक टोक ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ह्या अर्ध्यापेक्षा जास्त काय करायचं, डिस्टन्स घ्यायचं. ओके, डिस्टन्स घेतलं, नंतर एक वरती चाप मारायचा. ओके, आर, आणि नंतर खालच्या साईडला पण एक आर ड्रॉ करायचा आहे. केलं, कुठून करायचं आहे, पी पॉईंटवर एक टोक ठेवून. ओके, त्यानंतर सेम डिस्टन्स व्हॅरी करायचं नाही, याचं डिस्टन्स कमी जास्त करायचं नाही. त्या डिस्टन्सला इथं काय करायचं, क्यू पॉईंट इथे ठेवायचं. ओके, आणि इथे ड्रॉ करायचं, इथे पण ड्रॉ करायचं. ओके, हे बघा, इकडे असं ड्रॉ केलं, इकडे पण असं ड्रॉ केलं. ओके, आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, इथं हा पॉईंट मिळाला, इथे हा पॉईंट मिळाला, दोन्ही इंटरसेक्ट होता आर. तिथून काय करायचं आहे, तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. ओके, ही लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही लाईन ड्रॉ केली, यानंतर ह्या लाईनला काय करायचे, ॲरो काढून घ्यायचे. ॲरो काढले. ओके, ॲरो काढल्यानंतर ह्या ॲरोला इथे एक पॉईंट होता, तो यांना नावाने इंडिकेट करायचं. याला ए पॉईंट देऊ आपण, आणि याला बी पॉईंट देऊ. ओके, झाला, हा बी पॉईंट, हा ए पॉईंट. आता हे दोघं काय आले, सेंटरच्या मिडला झाले, आणि ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग इथे काय, हा परपेंडिक्युलर झाला, पी क्यूचा परपेंडिक्युलर काय, ए बी लाईन झाली. इथं 90 डिग्री आपल्याला हे करून येत, कारण हा किती डिग्री झाला, 90 डिग्री. हे बघा झालं आहे का नाही, ते पण तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे. हा पॉईंट आहे एक्झॅक्ट, हा पॉईंट कुठे आला पाहिजे तुमचा, इथे आला पाहिजे. आणि ही लाईन आहे, ही लाईन ह्या लाईनवर मॅच झाली पाहिजे. ओके, चला तर मग चेक करूया. हे बघा, आहे आपला पर्पज एक्झॅक्ट 90 डिग्री या लाईनच्या. ओके, आणि ही लाईन पण इथे, म्हणजे 90 डिग्री एकदम परफेक्ट आलेला आहे आपला. ओके, बायसेक्टर आपला एकदम बरोबर आलेला आहे. आता इथे लिहिताना तुम्हाला एक लाईन ड्रॉ लिहायची आहे. ही लाईन काय आहे, लाईन पी क्यू इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ, लिहून घेऊया. हे बघा, इथे लाईन पी क्यू, लाईन पी क्यू, पी क्यू परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. ए सी जी सेग म्हणजे काय, सेगमेंट, सेगमेंट काय, ए बीला परपेंडिक्युलर आहे. ओके, पी क्यू ही परपेंडिक्युलर सेगमेंट ए बीला आहे.
यामध्ये तुम्हाला इथे या दोन्ही पण लेंथ काय होतं, हे इथून बायसेक्टर केल्यानंतर हे काय होतं, सेम डिस्टन्स या दोन्ही लाईनचं असतं. यामुळे इथे असं साईन द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही लाईन सेगमेंट आपण किती ड्रॉ केली, 5.3 सेंटीमीटर. 5.3 सेंटीमीटर हे पण इथे लिहायला विसरायचं नाही. ओके. सेकंड फिगरमध्ये पण इथे 90 डिग्री, इथे तुम्ही या पॉईंटला पण नाव देऊ शकता. ओके. आता ह्या पॉईंटला नाव दिलं, इथे यम नाव दिले आपण, यम नाव दिले. ओके. नंतर इथं सेकंड एक्झाम्पलमध्ये काय 6.7 सेंटीमीटर. आता 6.7 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लाईन किती काढायची, लाईन सेगमेंट 6.7 सेंटीमीटर ड्रॉ करायची आहे. त्याला तुम्ही ड्रॉ करूया. आता फर्स्ट ड्रॉ करताना काय करायचं आहे तुम्हाला इथे बघून घ्या. पेजच्या सेंटरला डायग्राम आली पाहिजे तसं सेट करायचं. ओके. आता इथे काय 0 हाच तुमचा स्टार्टिंग पॉईंट झाला, बरोबर. पर्यंत आपण ड्रॉ करून घेऊ. ओके. आणि पुढे किती आहे 0.7. मग इथे पुढे लाईन किती होतील 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत तुम्हाला या 7 पॉईंटपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, लाईन एक्सटेंड करायची म्हणजे वाढवायची आहे. हे झालं तुमचं 6.7 सेंटीमीटर. 6.7 सेंटीमीटर आलं एक्झॅक्ट, बरोबर. ओके. चला तर मग हे करूया आता लाईन सेगमेंट. तर हे 6.7 झाले. इथे काय करायचं आहे तुम्हाला डॉट परफेक्ट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला नंतर कन्फ्युजन राहत नाही. थोडीशी एक्सटेन्शन बघा, परत एकदा मी तुम्हाला चेक करून दाखवतो. ओके. 0 पासून स्टार्टिंग आणि इथं 1 2 5 1 2 3 4 5 6 7. ओके. 7च्या एक्झॅक्ट आहे पॉईंट. आता तुम्हाला या सेगमेंटला परत काय नाव द्यायचं आहे, सेगमेंटला परत तुम्ही नाव द्या PQ. तुम्ही दुसरं पण नाव देऊ शकता. ओके. आता यानंतर काय नेक्स्ट आहे, आपल्याला हाफपेक्षा काय करायचं आहे, जास्त डिस्टन्स येतं आहे. हा पॉईंट एक काय इथे ठेवायचा आहे. नंतर हाफपेक्षा काय करायचं, जास्त डिस्टन्स घेऊन आपल्याला काय आहे आर्क इकडं ड्रॉ करायचं आहे. ओके. वरच्या साईडला पण ड्रॉ करायचा आहे आणि खालच्या साईडला पण ड्रॉ करायचा आहे. हा छोटा हो आर्क मोठा हो काही त्याचा प्रॉब्लेम नाही. ओके. तुम्ही छोटा काढा मोठा काढा, फक्त हे दोन्ही ह्या साईडचा आर्क इथे एंडिंग पॉईंटला पण आपल्याला हे टोक ठेवायचं आहे आणि इकडून आर्क काढायचा आहे. हा आर्क काढताना फक्त हे दोन्ही आर्क इंटरसेक्ट झाले पाहिजेत हे लक्षात ठेवा. आणि इथून तुम्ही तेवढं डिस्टन्स घेतलेलं आहे, सेम डिस्टन्स इथून पण याचं डिस्टन्स कमी जास्त तुम्हाला करायचं नाही. दोन्ही पॉईंटवरून सेम डिस्टन्स असतानाच तुम्हाला आर्क ड्रॉ करायचे आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची, नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही हे दोन्ही पॉईंट आहे इथं अशी स्केल व्यवस्थित ठेवायची. पॉईंट आली ठेवल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, लाईन ड्रॉ करायची. ओके. लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला तिथे ॲरो तिला काढायचे आहे दोन्ही पॉईंटला आणि त्यांना नावाने इंडिकेट करायचं. आता हा पॉईंट काय झाला तुमचा A. ओके. आता मी इथे नावं चेंज केलेले आहे खाली, मग इथे मला हे नावं चेंज करून घ्यायला लागतील. ओके. मी इथे PQ काढून घेतो. इथे P आणि इथे Q आणि इथे नाव MN केलेलं आहे मी. ओके. ते नाव मी इथे चेंज करून घेतो. MN. इथे तुम्ही PQ पण राऊंड दिलं तरी चालेल. इथे AB केलं तर फक्त इथे तुम्हाला काय PQ करावं लागेल आणि इथे AB करावं लागेल. बाकी सेंटेन्स तुमचं वरचं सेंटेन्स सेम तसंच सेंटेन्स राहणार आहे. ओके. आणि इथं 90 डिग्री तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. ओके. आता परत आपल्याला चेक कसं करायचं आहे, प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपल्याला 90 डिग्री होतं का नाही ते चेक करून घ्यायचं आहे. हे बघा आहे 90 डिग्री एक्झॅक्ट, म्हणजे आपण काढलेली डायग्राम एकदम परफेक्ट आहे. ओके.
नेक्स्ट स्टेप काय, लाईन EMN. ही लाईन EMN आहे इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंट PQ. ओके, PQ. ह्या फिगरमध्ये आपण याला नाव दिले R नाव दिले. ओके, ह्या पॉईंटला. नंतर ही दोन्ही लाईन काय आल्या, सेम डिस्टन्सच्या आहे, याला सेम नाव, सेम हे दोन लाईन करून इंडिकेट करता. ओके, आणि ही लाईन सेगमेंट किती सेंटीमीटरची होती, 6.7 सेंटीमीटर. तुम्हाला प्रत्येक इंडिकेशन द्यायला विसरायचं नाही आहे. तर नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. याच्यामधलं 3.8 सेंटीमीटरचा आपल्याला लाईन सेगमेंट ड्रॉ करायचं आहे. आता 3.8 कुठे येईल तुमचा, हे बघा, हे किती झाले, 1 2 3, बरोबर. आता 8 किती आहे, 8 म्हणजे किती, 1 2 3 4, ही 5 6 7 8, 3 लाईन हे छोट्या, 1 2 3 म्हणजे 8पर्यंत झाले. ओके, 3.8 झालं, हे आपल्याला आता ड्रॉ करायचं. ओके, हे बघा, 0पासून स्टार्टिंग पॉईंट राहील आणि इथे तुमचा 3.8. ओके, इथे तुम्ही डॉट देऊन घ्या. ओके, ओके, इथून तुम्ही ड्रॉ करा 3.8पर्यंत. ओके, आला पॉईंट 3.8. आता इथे नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा. आता याला काय नाव द्यायचं आपण, इथे AB नाव द्या. तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही नाव इथे देऊ शकता लाईन सेगमेंटला. ओके, आता इथे हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं हाफपेक्षा, इथं आहे हाफ डिस्टन्स, ह्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन वरती R ड्रॉ करायचा आहे, बरोबर. खाली पण R ड्रॉ करायचा आहे. केला खाली पण R ड्रॉ. नंतर इथून इथे पण R ड्रॉ करायचा आहे, वरच्या साईडला, खालच्या साईडला पण R ड्रॉ करायचा आहे. R ड्रॉ झाल्यानंतर तुम्हाला इथे ह्या दोन लाईन्स आहे, ह्या काय करायच्या आहे, एकमेकांना ही पॉईंट हे दोन कनेक्ट करून द्यायचे आहे. ओके, झाले हे दोन्ही पॉईंट जोडून आपले. ओके, नंतर यांना ॲरो काढायचे आहे. ॲरो काढल्यानंतर यांना आपण RS नाव देऊ, R पॉईंट आणि हा S पॉईंट. आता ही आपण लाईन सेगमेंट काढली, ही किती आहे, 90 डिग्री दाखवा, 3.8 सेंटीमीटर. ते पण इथे लिहित चला, 8 सेंटीमीटर. आणि हे दोघं काय सेम लेंथ आहे दोघांची. हे बघा, ही किती झाली, 1.9, ही पण 1.9. 1.9 प्लस 1.9 3.8 येते. म्हणजे दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे, आपल्याला यांची सेम झाली पाहिजे. आलं लक्षात. इथे लास्टला लाईन लिहायची, लाईन AB इज परपेंडिक्युलर, लाईन AB इज परपेंडिक्युलर लाईन बायसेक्टर ऑफ सेगमेंट RS. ओके, आलं लक्षात. ओके, इथे पॉईंट T नाव देऊन घेऊ. ओके, या पॉईंटला इंटरसेक्ट होतो, इथं बायसेक्ट होतो तिथे. Section 2, ड्रॉ द अँगल्स ऑफ गिवन मेजर्स अँड ड्रॉ देअर बायसेक्ट. अँगल दिलेले आहे, अँगल दिलेले आहे काही, त्यांची काय करायची आपल्याला, बायसेक्ट करायची आहे. त्याला तर मग बघूया. फर्स्ट पहिले आहे आपले 105 डिग्री. ओके, आता मग हे करताना आपल्याला काय कशाची आवश्यकता लागेल, आपल्याला प्रोटेक्टरची आवश्यकता लागणार आहे. याला म्हणतात प्रोटेक्टर. आता हा प्रोटेक्टर यूज कसा करायचा, इथं हा काय असतो 0 पॉईंट. आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला ही काय करायची, खालची लाईन करायची कन्सिडर. ओके, आता तुम्हाला इथं पहिल्यांदा किती 105 डिग्री सांगितलं, हे साईन कसलं आहे डिग्रीचं. ओके, 105 डिग्री म्हणजे कसं, 0 10 20 30 40 50 60 70 80, हे 90 100. 100च्या पुढे किती लाईन्स, 5 लाईन्स, म्हणजे 105 होती. 1 2 3 4 5, 105 झाले. ओके, मग असं आपल्याला ड्रॉ करायचं. तर इथे काय करायचं आहे, खाली अगोदर तुम्हाला अंदाजे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, इथे तुम्ही काय करायचे, अंदाजे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची.
आता हे बघा, हे ड्रॉ करताना हे तुम्हाला इथे प्रोटेक्टर वरती जातं आहे, मग तुम्ही ही लाईन काय करशाल इथे थोडीशी खाली करशाल. ओके, तर इथे लाईन ड्रॉ करताना तुम्ही एक लाईन अशी ड्रॉ करून घ्या. झाली, थोडी मोठी काढली तरी चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे डायग्राम दिसताना व्यवस्थित दिसते. आता हे केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, 105 डिग्री ड्रॉ करायचं. हे बघा, या लाईनला एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. झाली मॅच. इथे ह्या खालच्या लाईनमध्ये हे करून 105 कुठे झालं होतं आपलं, हे बघा इथे, बरोबर आलं 105. आता इथे काय करायचं, हा पॉईंट आपल्याला कनेक्ट करून घ्यायचा आहे. झालं, याला ॲरो काढून घ्यायचे आहे. ही लाईन पण आपण एक्सटेंड करू शकतो, कारण ही जास्त वरती गेलीमध्ये व्यवस्थित दिसेल. ओके, तेवढी राऊंड दिली तरी चालते, काही इश्यू नाही. आता इथे काय करायचं आहे, इथे एक पॉईंट घ्यायचा आहे, इथे एक पॉईंट, यांना नाव काय द्यायचे आहे तुम्हाला, ए, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी. झाले ही 3 नावं. ओके, आता हे आपण ड्रॉ किती केलं आहे, 105 डिग्रीचे केले, पण आपण अगोदर याला काय करू, बायसेक्ट करून घेऊ, नंतर ते नावं देऊ. ओके, आता याच्यामध्ये हे बघा, पहिल्यांदा हे काय करायचं, इनिशियल पोझिशनला ठेवायचं. हे आपलं प्रत्येक डायग्राम ड्रॉ केल्यानंतर हे बरोबर आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं. हे बघा, हे दोन्ही व्यवस्थित बॅलेन्स होता का नाही. ओके, नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे बीच्या इथे पॉईंटवर ठेवायचा. इथे काय करायचं आहे, छोटीशी अंदाजे ओके एक आर ड्रॉ करायचा आहे. केला इथे, इकडे पण एक आर ड्रॉ करायचा आहे. याची काही मेजरमेंट नसते, अंदाजे थोडंसं डिस्टन्स घ्यायचं. आपण अगोदर या वरच्या फिगरमध्ये काय करायचं, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स येतो, पण याच्यामध्ये घ्यायचं इथे नाही. इथे अगोदर हा छोटा आर ड्रॉ करायचा आहे, त्याच्यानंतर काय करायचं, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. ओके, घेतलं, मग इथे ह्या पॉईंटवर ठेवायचं. पॉईंटवर ठेवल्यानंतर आर ड्रॉ करायचा, फक्त एकच साईड आर ड्रॉ करायचा आहे. ओके, तुम्हाला ह्या साईडला करायचं आहे का, नाही. नंतर इथे पॉईंट ठेवायचा, नंतर इकडे पण आर ड्रॉ करायचा आहे. ओके, केला आर ड्रॉ. आता ड्रॉ केल्यानंतर आपल्याला इथे काय होतं आहे, पॉईंट भेटतो दोघांचा, इंटरसेक्ट दोन्ही आरचा. ओके, त्याला आपण ह्या बी पॉईंटपासून कनेक्ट करायचं आहे. केलं का नाही, आणि त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला आवडेल ते तुम्ही नाव देऊ शकता. मी इथे एम नाव दिलेलं आहे. ओके, एम नाव दिलेलं आहे. आता इथे हे काय झालेलं आहे, बायसेक्ट केलेलं आहे. आता इथे हे दोन्ही पण काय आहे, सेम डिग्रीचे, आणि हे टोटल डिग्री किती आहे, इथून तर इथपर्यंत 105 डिग्री. आपण मनाने नाही काढत, आपल्याला सांगितलं आहे ते. ओके, 105 डिग्री, आणि 105च्या निम्मे किती होता, ओके ते 52.5. हे आपलं किती आलं पाहिजे, 52.25 आलं पाहिजे. ओके, मी तुम्हाला मेजर करून दाखवतो. एक्झॅक्ट मिडलची लाईन किती आली पाहिजेत आपली, 50.2. हे बघा आली इथे एक्झॅक्ट 52.5 एक्झॅक्ट आली पाहिजे. म्हणजे हे काय झालं आपलं बायसेक्टर. आपल्याला काय झालं, ड्रॉ द अँगल गिवन मेथड अँड ड्रॉ देअर बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे काय, डिवाईड करणं. आता हा तुम्हाला अँगल दिलेला, याला काय करायचं, डिवाईड, 2 भागांमध्ये, समान भागांमध्ये डिवाईड करायचं आहे. आलं लक्षात. ही झाली आपली फिगर फर्स्ट. आता यामध्ये एक सेंटेन्स लिहायचं आहे तुम्हाला, रे BM. हा काय झाला, याच्यामध्ये रे काढलेला आहे आपण. रे म्हणजे काय, त्याला एक एंड पॉईंट असतो आणि एक ॲरो असतो, त्याला म्हणतात रे. ओके, BM इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. रे BMने कशाला बायसेक्ट केलेलं आहे, ABC
ट्रायंगलला केलेला आहे, अँगलला केलेला आहे. ओके, त्यामुळे आपण असं बायसेक्ट लिहिलेलं आहे. याला तुम्ही अंडरलाईन पण करू शकता. रेबियम बायसेक्टर ऑफ अँगल ABC. म्हणजे तुमचा चेक करणारा असतो, पेपर चेक करणारा, त्या शिक्षकांना एक्झॅक्टली कळून जातं. ओके, मग तुम्हाला मार्क्स ते इझिली देऊन जातात. आणि डायग्राम पण व्यवस्थित ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 55 डिग्री. 55 डिग्री. आता याचा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे बायसेक्टर. आता आपण काय करणार, अगोदर केली सेम प्रोसिजर फॉलो करणार. आता काय करायचं, अगोदर आपल्याला इथे आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. बरोबर, दिली आपण लाईन ड्रॉ. हिला तुम्ही नाव देऊ शकतात EF. ओके, दिला. इथे ॲरो काढून घ्या. आता तुम्हाला हे किती डिग्री सांगितलं, 55. 55 कुठून येईल, हे बघा इथं पॉईंट हे असतो, इथं मिडल पॉईंट सेंटर आपला इथे ठेवायचा आहे तो पॉईंट. बरोबर, आणि ही लाईन आहे, ह्या लाईन बरोबर मॅच करायची. नंतर 0, 10, 20, 30, 40, 50पर्यंत जर तुम्हाला आलं कन्सिडर करता. ओके, मेजर करता. नंतर तुम्हाला काय करायचं, 55पर्यंत म्हणजे काय, इथं किती 5 लाईन घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5. ही मोठी लाईन ही 5ची. ओके, इथपर्यंत तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. बघा आता इथे काय करायचं, इथे हा सेंटर पॉईंट ठेवला, ही लाईन मॅच करायची, याला एक्झॅक्ट मॅच झाली पाहिजे. पण आता इथे किती 55. इथे बघा 55 आपण इथं बघितलं होता, हे 50 आणि हे 5 लाईन पुढे 55 एक्झॅक्टली. मग नेक्स्ट काय करायचं, आपल्याला ही लाईन आपल्याला काय करायची आहे, कनेक्ट करून घ्यायची आहे पॉईंटला. पॉईंटच्या पुढे गेली तरी लाईन काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता इथं आपल्याला हा पॉईंट भेटला, इथं हा एरो काढून घ्यायचा आहे आपल्याला. ओके, झाला. याला नाव आपण दिले D. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, बायसेक्टर काढायचं आहे. आता बायसेक्टर कसं काढशा, इथे काय करायचं आहे, हे परत हे बघा. आता हे थोडंसं डिस्टन्स माझं कमी झालेलं आहे. पेन्सिल थोडीशी काय होते, यूज करून काय होते, ती झीज होऊन जाते, त्याच्यामुळे तिथं काय होतं, कमी होते. मग पुढे परत काय करायची, तुम्हाला थोडीशी वाढवून घ्यायची. बघा मॅच झालं सोनी, पण स्केलवर बघून घ्यायची. बघा एक्झॅक्ट तुम्हाला मॅच होता त्याचं. नंतर स्क्रू फिट करून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे पेन्सिल मागे येता कामा नाही. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे पॉईंट टू इथं टोक ठेवायचं आहे. इथे थोडंसं डिस्टन्स घ्यायचं, ड्रॉ करायचं आहे. ओके, नंतर इथे पण आर्क करायचा. आता नंतर आर्क काढल्यानंतर इथे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स देऊन टाकायचं, अंदाजे घ्यायचं आहे. ओके, नंतर इथे इथं टोक ठेवायचं आहे. नंतर इकडं आर्क ड्रॉ करायचा. ओके, सॉरी माझ्याकडून थोडंसं हे हल्ल्यामुळे. ओके, आता इथे परत पॉईंट ठेवा तुम्ही. ओके, ठेवल्यानंतर इथे आर्क ड्रॉ करायचा आहे. नंतर इथे पण ठेवून आर्क ड्रॉ करायचा आहे. झाला. आता ही आर्क काय झाला, इथे कमी झालेलं आहे बघा. मग इथे काय करायचं, इथे ठेवून परत मग हा आर्क काय करायचं, तुम्हाला एक्सटेंड करून घ्यायचा. आलं लक्षात. आता नेक्स्ट इथे काय करायचं आहे, तुम्हाला स्केलच्या साहाय्याने किंवा कुठेच्या साहाय्याने तुम्ही काय करायचं आहे, ही लाईन हा पॉईंट भेटलेला आहे तुम्हाला, इथे पॉईंट भेटलेला आहे, तो पॉईंट तुम्ही कनेक्ट करून घ्यायचा आहे. झालं. याला म्हणता रे. ओके, आता हा रे काढल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही एक अँगल तयार होतो. ओके, तर अँगल तयार झाल्यानंतर इथं हा किती डिग्रीचा काढला होता आपण, 55 डिग्री. 55 डिग्रीचा, बरोबर 55 डिग्रीचा काढला. याला इथे नाव देऊ आपण G. तर काय राहिलेलं आहे आपलं, सर्व झाले नावं देऊन एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आपण सगळे नावं दिलेले आहे का नाही, तर तुमचे मार्क्स काय होता, कट करून टाकता. बरोबर, त्यामुळे सर्वीकडे नावं व्यवस्थित दिलेले आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. आता नंतर एक सेंटेन्स लिहायचं आहे तुम्हाला, रे इजी. रे इजी हा काय झाला, रे इजी. एक एंड पॉईंट, एक
ॲरो, त्याला म्हणतात रे. EG इज द बायसेक्टर ऑफ अँगल कोणता झाला? DEF. ओके. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कशी वाटली ते बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. याच्यामध्ये आता 90 डिग्री सांगितलेलं आहे. आता 90 डिग्री घेताना काय करणार तुम्ही? फर्स्ट तुमचं काय आहे? लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके. एक लाईन ड्रॉ करून घेतली बेसमेंटची, बेस लाईन. ओके. आता इथे एक पॉईंट ठेवायचा आहे. ओके. पॉईंट ठेवला म्हणजे हा पॉईंट तुम्हाला तिथे ठेवता येईल. 90 डिग्री म्हणजे काय? 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हा 90. आलं लक्षात? हा तुमचा 90 आहे. आता हा 90 आहे तुमचा. 90 इथे जाऊन तुम्ही एक पॉईंट एक्झॅक्टली याच्या पॉईंटवरच ठेवायचं आहे. या लाईनला ही लाईन मॅच झाली पाहिजे. नंतर इथे 90 डिग्री इथे दिसतोय तुम्हाला, हा 90 डिग्री इथे तुम्हाला डॉट द्यायचा आहे बघा, 90 डिग्रीच्या लाईनच्या एक्झॅक्ट समोर झाला. नंतर ही लाईन तुम्हाला काय करायची? कनेक्ट करून घ्यायची. झाली जोडून आपली ही लाईन पॉईंटला. ओके. आता इथे तुम्हाला काय? इथे ॲरो काढायचा आहे तुम्हाला. इथे नाव देणार आहे आपण N, इथे नाव देणार आहे M आणि इथे L. ओके. आणि इथे ॲरो काढायचा आहे. झालं हे. नंतर तुम्हाला काय करायचं? बायसेक करायचं. बायसेक करताना आता हे 90 डिग्रीचं बायसेक केल्यानंतर किती डिग्री यायला पाहिजे? 45 टू जा 90. आता हे एक्झॅक्टली थोडंसं डिस्टन्स घेऊन आपण काय करायचं? इथे आर्क ड्रॉ करायचा आहे. केला. सेम डिस्टन्स असलेला हे तुम्हाला इथे पण आर्क दोन्ही साईडला ड्रॉ करून घ्यायचे. झाले दोन्ही साईडला आर्क ड्रॉ. नंतर तुम्हाला डिस्टन्स थोडेसे इन्क्रीज करून घ्यायचे आहे कंपास आणि पेन्सिल, कंपासच्या टोकमधील आणि पेन्सिलच्या टोकामध्ये. ओके. नंतर ड्रॉ करायचं आहे. ओके. केला ड्रॉ. नंतर इकडे पण हे पॉईंट ठेवून इकडे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके. हे दोन्ही पॉईंट. नंतर तुम्हाला हे दोन्ही पॉईंट इथे टच होतील, तिथे काय करायचं आहे तुम्हाला? पॉईंट टच होतील तिथे तुम्हाला हे कनेक्ट करून घ्यायचे आहे. नंतर इथे आपल्याला एक ॲरो काढून घ्यायचा आहे, कारण हा रे झालेला आहे आपला. नंतर काय करणार आहे तुम्ही? हे 90 डिग्रीचं हिट करणार आहे. ओके. आता हे झाल्यानंतर मला हे काय? इथे हा एक कोन तयार झाला, इकडे हा एक कोन तयार झालेला आहे. बरोबर. आणि याला हा किती डिग्रीचा झाला आहे? टोटल हा किती आहे? 90 डिग्री. नंतर नेक्स्ट एक सेंटेन्स लिहायचं आहे. रे MP इज द बायसेक्टर ऑफ अँगल LMN. याला बायसेक्टर. हा 45 डिग्री आहे का नाही चेक करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके. म्हणजे आपली डायग्राम आहे ती एकदम बरोबर आहे. ओके. हे बघा एक्झॅक्ट येतं पॉईंट मॅच, म्हणजे आपला 45 डिग्री म्हणजे हे काय एकदम करेक्ट आलेला आहे. 90ला डिवाइड केला असता 2ने किती येतो? 45 डिग्री. हा 45 डिग्री हा एकदम बरोबर आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन 3 मधलं. ड्रॉ अन ऑब्टूस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. आता एक काय करायचं आहे तुम्हाला? ऑब्टूस अँगल करायचं आहे एक ड्रॉ आणि एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचे आहे. असे 2 ट्रायंगल ड्रॉ करायचे आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे? फाइंड पॉईंट कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल.
म्हणजे दोन्हींचा ट्रायंगलचा बायसेक्टर काढायचा आहे कॉन्कर्नस. ओके, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्कर्नस लाय, आणि तो कॉन्कर्नस पॉईंट कुठे लाय होतो आहे ते आपल्याला सांगायचं. म्हणजे ट्रायंगलच्या मध्ये होतो का, बाहेर होतो आहे का, आपलं हायपोटेनियस साईड होतो आहे, कुठं होतो आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. थर्ड क्वेश्चन, ड्रॉ अँड ऑप्टूस अँगल ट्रायंगल. काय करायला लावलेलं आपल्याला, ऑप्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायला लावला. अँड म्हणजे आणि, अ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा. पहिला हा ऑप्टूस अँगल आणि दुसरा हा राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स पॉईंट आपल्याला फाइंड करायचे ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल. म्हणजे काय करायचं, बायसेक्टर करून अँगलचे 3 अँगल असतात ट्रायंगलला माहिती आहे. ते ट्रायंगलला बायसेक्ट करून आपल्याला कॉन्करन्स पॉईंट काढायचा आहे. आणि ईच ट्रायंगल म्हणजे प्रत्येक ट्रायंगलचा, ऑप्टूस अँगलचा पण राईट अँगलचा पण. आणि वेअर डू यू पॉईंट कॉन्करन्स लाय, आणि तो कॉन्करन्स पॉईंट कुठं लाय होतो ते आपल्याला काढायचं आहे. हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे असे आपल्याला फिगर काढायचे. त्याला तर मग आपण बघूया आता क्वेश्चन नंबर 3. ओके, तर आपल्याला यामध्ये किती डिग्री काढायचं हे सांगितलेलं आहे का, नाही, ऑप्टूस अँगल ट्रायंगल फक्त काढायचं आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर आपण देऊन घेऊ. ओके, 3 क्वेश्चनमधील फर्स्ट. ओके, आता यामध्ये आपण काय करणार, एक फर्स्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची. लाईन ड्रॉ करून घेतली. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, ऑप्टूस अँगल ट्रायंगल. ऑप्टूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, 90 डिग्रीपेक्षा जास्त असणारा अँगल आणि 180 पेक्षा कमी, याला म्हणतात ऑप्टूस अँगल ट्रायंगल. आता 90 डिग्रीपेक्षा जास्त आपण किती पण काढू शकतो. मी किती घेतो आहे, 120 डिग्री. बघा 120 डिग्री. ओके, इथे 120. आता 120 डिग्रीचा आपण पॉईंट, हा जे पॉईंट भेटलेला आहे, पॉईंट आपण काय करू, लाईन मारून. ओके, आता ही झाली आपली लाईन. इथे पण ही थोडी एक्सटेंड करून घेऊ आपण लाईन. ही अंदाजे काढायची तुम्हाला. ओके, काय मेजरमेंट घ्यायची नाही आहे तुम्हाला. तर इथून काढून झाली. इथे पॉईंट एक घ्यायचा, इथे एक पॉईंट. या पॉईंटला काय करायची तुम्हाला, टच करून घ्यायचे. दोन्ही पॉईंट करून घ्यायचे व्यवस्थित. झाल्यानंतर आता नेक्स्ट तुम्हाला काय, बायसेक्ट. आता याला ट्रायंगल नाव द्यायचे ते. आता इथे नाव काय देऊ आपण, ABC. A B आणि हा C पॉईंट. ओके, हे समजलं तुम्हाला. आता नेक्स्ट स्टेप आहे आपली बायसेक्ट करायचं प्रत्येक अँगल. आपण आता A पासून सुरुवात करू. पहिला A अँगल. ओके, A पासून आपण इथे हे घेतलं. आता नेक्स्ट आहे आपल्याला A पासून काय करायचं, आपल्याला डिस्टन्स अर्ध्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे. घेतलं आपण, इथे पॉईंटवर ठेवायचं आहे. ह्या पॉईंटवर ठेवला, इकडं आत ड्रॉ करायचं आहे. बरोबर, इथे पण घेऊन आपल्याला एक्झॅक्ट पॉईंट घेऊनच हे करायचं, ड्रॉ करायचं आहे. ओके, काळजीपूर्वक. आपला काय झाला, हा A पॉईंट ड्रॉ झालेला आहे. तर A पॉईंट आपण काय करायचं आहे, कनेक्ट करून घ्यायचं आहे. बघा इथे सेंटरला. इथून झाला आपला पॉईंट. एरो. नेक्स्ट आपला आहे B पॉईंट. तर B पॉईंटला पण आपण काय घेणार, थोडंसं हे घेणार, आर्क मारणार. इथे घेतला आर्क मारून, दोन्ही साईडला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके,
हे मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता, याचा काही प्रॉब्लेम. प्रत्येक पॉईंटला तुम्ही कमी जास्त असले हे डिस्टन्स तरी चालते. आणि हे पण डिस्टन्स तुम्ही काय करता, अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. इकडे घ्या, इकडे अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. नंतर काय करायचं, ह्या पॉईंटवर ठेवायचं आहे, फक्त ह्या पॉईंटवर आणि ह्या पॉईंटवर. बीचा काढतो आपण बायसेप, तेव्हा ह्या दोन्ही पॉईंटवरून आपल्याला काय करायचं, सेमच डिस्टन्स घेतलेलंच याने आपल्याला इकडं आर्क मारायचा आहे. बघा, ओके. आता हा आर्क मारल्यानंतर हा आपल्याला इथं काय भेटतो, एक पॉईंट भेटतो. ह्या पॉईंटवर आपल्याला काय करायचं आहे, इथे हां, ह्या पॉईंटला काय करायचं आपल्याला, इथे जॉईंट करायचं आहे. केलं जॉईंट, इथे आपल्याला काय करायचं आहे, ॲरो काढून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे आपला आता सी बायसेक करायचा आहे. आता सी बायसेक करताना परत सेम प्रोसिजर, सी अँगल बायसेक करताना इथून आपल्याला थोडंसं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघा, इकडे पण घेतलं, इथे पण, हे बघा इथे पण सेम दिसतंय तुम्हाला. ओके, आता हाफपेक्षा जास्त घेणार आहे. मग इथे आपण काय करणार आहे, इथून आर्क असा ड्रॉ करणार आहोत आणि इथून पण इथे ड्रॉ करणार आहोत. ओके, हा पण जो आपण मारून घेतला. नंतर जास्त डिस्टन्स घेऊ नका एकदम, नाही तर तो बाहेर जातो. हे बघा, आता हे इथून इंटरसेक्ट पॉईंटमधून एक्झॅक्टली जातो आहे बघा. ओके, आता हे झाला तुमचा इंटेरियर पॉईंट, हा झाला आय. आता इथे काय होतं आहे, राईट अँगल तयार होतो आहे, म्हणून आपण राईट अँगल इथं ट्रायंगल नाव ठेवू. नेक्स्ट आहे इथे ABC आपण नाव दिलेलं आहे, हिशोब मारलेला आहे. इथे अँगल तयार होतो आहे. ओके, परत इथे पण अँगल तयार होतो आहे, इथे पण होतो आहे. दोन अँगल सेम अँगल तयार होत आहे, म्हणून सेम साईन देतो आहे. ओके, हा कोणता ट्रायंगल तयार झाला आपला, ऑब्टूस अँगल ट्रायंगल. याला नाव द्यायचं आहे आपल्याला, ऑब्टूस अँगल ट्रायंगल, ऑब्टूस अँगल ट्रायंगल. आता नेक्स्ट काय काढायचं आहे आपल्याला, सेकंड काढायचा आहे, तो राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. ओके, तर तो ड्रॉ करताना राईट अँगल ट्रायंगल हा तुम्हाला माहितीच आहे, तो असतो 90 डिग्रीचा. मग आपण ड्रॉ करताना एक लाईन पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची. ओके, एक लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. हे बघा, लाईन ड्रॉ करून घेतली बरोबर. आता त्यानंतर आपल्याला 90 डिग्री हा पॉईंट आहे, एंड पॉईंट तिथे मी एक्झॅक्ट ठेवलेला आहे. ही लाईन पण मॅच करून घेतली, इथे ठेवला हा पॉईंट आणि इथे हे 90 डिग्री बरोबर. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हा 90. ते 90वर एक्झॅक्ट डॉट ठेवायचा आहे बघा. ओके, नंतर इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. घेतली 90 डिग्रीची लाईन ड्रॉ करून. नंतर इथून आपल्याला एक ट्रायंगल कनेक्ट करून घ्यायची सर्व पॉईंट ट्रायंगलचे. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, बायसेक्ट करायची प्रत्येक ट्रायंगल. याला आपण PQR नाव देऊ, PQR नावं दिली. तर त्यानंतर आपण यांना बायसेक्ट करूया. आता पहिल्यांदा P करू, Q करू, नंतर R बायसेक्ट करू. तिन्ही पण अँगल आपल्याला बायसेक्ट करायचे. ही पॉईंट बघून घ्यायची प्रत्येक वेळेस, आहे बरोबर. ओके, नेक्स्ट काय, नेक्स्ट स्टेप आपली इथे बायसेक्ट करणं. फर्स्ट आपण इथे हे ड्रॉ करून घेतलं बरोबर, घेतलं, दोन्ही सेम डिस्टन्स आहे बघून घ्या, आहे ना. हां, नंतर इथून काय हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे, घेतलं. इथून तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आता तो आर्क कसा ड्रॉ करशाल तुम्ही,
हे बघा, इथून इकडे आर्क ड्रॉ करा. केला इथून पण हे बघा, इथे पॉईंट ठेवा. डिस्टन्स चेंज करायचं नाही कंपासच्या टीथमधला आणि पेन्सिलचा. ओके, हे झाला पहिला फर्स्ट पॉईंट. हा आपण कनेक्ट करून केला. बघा, झाला. याची लेंथ तुम्ही एक्सटेंड पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पी पॉईंट झाला आपला. हे आता आपल्याला करायचं आहे क्यू पॉईंट. क्यू पॉईंटला पण सेम असंच करायचं. इथं डिस्टन्स घ्यायचं छोटंसं. ओके, इकडं पण डिस्टन्स घेतला. आता याच्यावरून काय, हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. आपल्याला काय करायचं आहे, चाप इकडं मारायचा आहे एक आर्क, आणि एक इकडे मारायचं आहे या साईडच्या पॉईंटवरून. दोन्ही पॉईंटवरून 2 भेटले. नंतर आपण स्केलच्या साह्याने ही पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचे. इथं तुम्हाला कळत नसेल तर अगोदर पॉईंट देऊन घ्यायचं आहे. ओके, मिडल सेंटरला व्यवस्थित दोघं इंटरसेक्ट होतात तिथं. नंतर ते असे कनेक्ट करून घ्यायचे. झालं. इकडं रेला एरो दाखवायचा. आता नेक्स्ट आहे आपला आर पॉईंट बायसेक्ट करायचा. आर पॉईंटला पण आपण काय करणार आहोत, इथून इथे पण चाप मारला, इकडे पण चाप मारला. ओके, 2 साईडला मारली आपण, आर घेतली. नंतर इथून आपण हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. आता ते डिस्टन्स घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, इथे इकडे आर्क करणार. हे बघा, केला इथे एक आर्क. इथे एक्झॅक्ट ठेवायचं आहे. हे बघा, झालं. आता हे पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. हे बघा, इथे पॉईंट येतोय तुमचा बरोबर. ओके, गेला कंप्लीट त्या पॉईंटमधूनच. आणि इथे पण हे इंटरसेक्ट झालेले आहे. हा एरो तुम्ही एक्सटेंड पण करू शकता किंवा इथे पण काढू शकता, इथं काहीच प्रॉब्लेम नाही. आता हा झाला तुमचा इंटरियर पॉईंट आहे. आलं लक्षात. हा कोणता, राईट अँगल ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल म्हणून आपण हे किती, 90 डिग्री. आता 90 डिग्रीचा हा अँगल आहे. ओके, नंतर हे दोन्ही पण सेम झाले. हे किती झाली, 45, ही झाली 45. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय येतं, हे 2 अँगल सेम आहे, हे 2 अँगल सेम आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला करायचं काय आहे, याच्यामध्ये विचारलेलं काय होतं, विचारलेलं असं होतं, इथं डायग्रामला नाव देऊन घ्या. आपण इथे देतो तरी पण इथे डायग्रामच्या खाली नाव द्यायला विसरायचं नाही. राईट अँगल ट्रँगल. ओके, आता नेक्स्ट आपला आहे. इथं आपल्याला लिहायचं काय, प्रश्न विचारलेला होता, ऑब्टूस अँगल राईट अँगल ट्रँगल, फाइंड द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच अदर. फाइंड द पॉईंट, कॉन्करन्सचे पॉईंट फाइंड करायचे आपल्याला बायसेक्टरचे. ओके, ते कुठे येत आहे, इच ट्रँगल. वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय, कुठे लाय होत आहे. मग आपल्याला ॲन्सरमध्ये लिहायचं आहे, द पॉईंट ऑफ concurrence of the angle bisectors in obtuse angle and right angle triangle lie in their interior. INTERIOR,
इंटरियर हा शब्द तुम्हाला महत्त्वाचा आहे, याला तुम्ही अंडरलाईन करायची आहे. ट्रँगल लाय इन देअर इंटरियर हा तुम्हाला मेन क्वेश्चन विचारलेला होता. ओके, तिथं हे तुमचं ॲन्सर आहे. लाय कुठं झालेला आहे तो इंटरियर, म्हणजे ह्या ट्रँगलच्या काय झालं मध्ये झाला आहे म्हणजे इंटरियर. वरच्या पण ट्रँगलच्या काय झालं ना इंटरियर. बघा इथे पण काय आहे इंटरियर. हा जर ट्रँगलच्या बाहेरच्या साईडला 3 पॉईंट असे टच झाले असते इथं, ओके 3 पॉईंट, तर त्याला काय म्हणतात एक्सटेरियर म्हणता आलं असतं. ओके, हे लक्षात असू द्या. आता हा इंटरियर झालेला आहे. ऑप्टिक्स अँगल अँड राईट अँगल ट्राय लाय इन द इंटरियर. कोणता पॉईंट कॉन्करन्स पॉईंट, याला काय म्हणतात कॉन्करन्स पॉईंट. 3 बायसेक्टर तिथं मिळतात त्याला म्हणतात कॉन्करन्स पॉईंट. ओके, व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट 4th नंबरचा क्वेश्चन आहे. ड्रॉ अ राईट अँगल ट्रँगल ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर. राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचं आहे, त्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. ऑफ इट साईड वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. ओके, हे आपल्याला करायचं आहे. त्याला तुम्हाला सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करायचं आहे, राईट अँगल ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. आता इथे लाईन ड्रॉ करून घेतली आपण. ओके, नंतर राईट अँगल ट्रँगल सांगितलेलं आहे आपल्याला. राईट अँगल ट्रँगल म्हणजे किती 90 डिग्री. आपण अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये पण बघितलेलं होतं बघा 90 डिग्री. 90 डिग्रीच्या एक्झॅक्ट वरती मी डॉट दिलेला. आता तो काय करायचा आहे आपल्याला स्केलच्या साह्याने पॉईंट कनेक्ट करून घ्यायचे स्केल आणि पेन्सिलच्या. झाला. ओके, आता इथे एक्स्ट्रा थोडीशी वरती लाईन घेतली ही थोडी रफ करून घेतो मी. तर इथून ह्या पॉईंटला हा पॉईंट कनेक्ट करून झाला. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय सांगितलेलं आहे बायसेक्टर. ड्रॉ काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. इट्स वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. कॉन्करन्स पॉईंट कुठे ड्रॉ होतो. आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे बायसेक करायचं आहे. बायसेक करताना काय करायचं आहे हापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. इकडे ह्या पॉईंटवर ठेवल्यानंतर इकडे चाप मारायचा आहे, या साईडला पण चाप मारायचा आहे. ओके, ह्या पॉईंटवरून झाला. आता इथून पण काय करायचं आहे सेम इकडे करायचं आहे, इकडे पण करायचं आहे. ओके, हे झालं तुमचं एक पॉईंट म्हणजे ह्या लाईनीला बायसेक झालं. आता तुम्हाला इकडे करायचं असेल ह्या लाईनीला करायचं असेल तर काय करशाल ही लाईन अगोदर ड्रॉ करून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. ओके, आता नेक्स्ट आपण आता हे पॉईंट केला, ह्या लाईनीचा बायसेक केला. आता आपल्याला काय करायचं आहे या लाईनचा करायचा, मग ह्या लाईनचा करू आपण. ओके, ह्या लाईनवरून आपण काय करणार आहे या लाईनचं काय करायचं इकडे डिस्टन्स घ्यायचं परत हाफपेक्षा जास्त. इकडे पॉईंट करा. साईडला बंद करा. सेकंड हे करताना अपेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन इकडे एक चक मारायचा आहे तुम्हाला आणि नंतर एक इकडे करायचं आहे. ओके, तर इथूनच सेम डिस्टन्स असलेलं हे घेऊन आपल्याला काय करायचं आहे इकडं पण हे करायचं आहे आणि या साईडला पण चक मारायचं आहे बघा. ओके, नंतर हा पॉईंट पण आपल्याला काय करायचा आहे कनेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, याला एरो काढून घ्यायचे आहे. नेक्स्ट आहे आपला थर्ड. इकडे आता या लाईनला बायसेक करून घ्यायचं आहे.
ह्या लाईनला बेसिक करताना सेम प्रोसिजर, डिस्टन्स जास्त इथून इकडे चाप मारा. ओके, सेम इकडे मारा. नंतर इथे ठेवा, इकडे करा जॉईंट, आपण इकडे जॉईंट करा. ओके, नंतर हे 2 पॉईंट आपल्याला कनेक्ट करायचे आहे. ओके, तर हे पॉईंट झाला सेंटर तुमचा इथं मॅच आलं लक्षात. हा पॉईंट दिसतोय तुम्हाला, हा पॉईंट एक्झॅक्टली टच होतोय कशाच्या, हायपोटेनियस साईडच्या. ही काय झाली या ट्रँगलची हायपोटेनियस साईड. आता याला काय करू आपण, एक्स वाय आणि जेड नाव देऊ. एक्स जेड काय हायपोटेनियस साईड झाली. लाय कुठे झाला, कॉन्करन्स पॉईंट. 3 पॉईंट तिथं कनेक्ट होते त्याला कॉन्करन्स पॉईंट. आता तो कुठं लाय झाला, हायपोटेनियस साईड. आता याचं अँसर लिहिताना आम्ही कसं लिहिणार आहोत, हे पॉईंट घेताना इथं आता इथे काय 90 डिग्री क्रिएट होतो आहे, 90 डिग्री. इथे पण 90 डिग्री. ओके, हा 90 डिग्री होतो आहे. नंतर हा पण 90 डिग्री. हे आपल्याला इंडिकेट करायचं आहे डायग्राममध्ये. आता नेक्स्ट आहे आपलं इथं अँकर लिहायचा. वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय. कुठं लाय होतो आहे, मिड पॉइंट ऑफ द हायपोटेनियस. याला आपण नाव देऊ सी. ओके, या पॉईंटला मग इथं लिहिताना तुम्हाला लिहायचं आहे द पॉइंट ऑफ कॉन्करन्स C lies at the midpoint of the hypotenuse. ओके, हायपोटेनियसच्या काय झाला, मिड पॉईंटला, म्हणजे दोघांच्या मिड पॉईंटला हायपोटेनियसच्या काय झाला, तो लाय झाला. याला अंडरलाईन करायचे, सी लाईन आणि हायपोटेनियसच्या मिड पॉईंट. ओके, म्हणजे तुमचा ॲन्सर हे हायलाईट होऊन जातं. कळालं आहे तुम्हाला, अगदी सोपं एक्झाम्पल. तुम्हाला व्हिडिओ आवडले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला 5th नंबरचा एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन 5th आहे, मैताली, शैला अँड अजय लिव्ह इन द 3 डिफरंट प्लेसेस इन अ सिटी. मैताली, शैला, अजय. हे बघा, मैथालीचा एम काढला मी, शैलाचा यस काढला मी इथे, बरोबर, आणि अजयचा ए काढला. हे 3 काय डिफरंट प्लेस काय राहतात, एक शहरामध्ये, सिटी म्हणजे शहरामध्ये राहतात. देअर इज अ टॉय शॉप इक्विडिस्टन्स फ्रॉम देअर हाऊस. आता हे त्यांचं हाऊस झाले तिघांच्या सिटीमधले, पण त्यांच्या इक्विडिस्टन्स म्हणजे काय, एकसारख्या डिस्टन्सवर काय आहे, एक टॉय हाऊस आहे. आता मग तिघांचा सेंटर पॉईंट काय आला, इथे आला, बरोबर. इथून पण सेम, इथून पण सेम, इथून पण सेम डिस्टन्स. ह्याला हे फ्रॉम देअर हाऊस. विच ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज रिप्रेझेंट दिस. ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, रिप्रेझेंट करतात दिस. एक्सप्लेन युअर ॲन्सर. आता इथे तुम्ही घराचं चित्र पण काढू शकता. ओके, छोटंसं चित्र. आता ह्याला काय करायचं, ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हटल्यावर तुम्हाला इथे असं कनेक्ट करून दाखवावं लागणार आहे. ओके,
हे सेंटर पॉईंटला काय तुमचं टॉय सेंटर, याला नाव द्या टॉय हाऊस. ओके, टॉय शॉप किंवा टॉय हाऊस. टॉयचं शॉप आहे. टॉय म्हणजे काय लहान मुलांच्या खेळण्याचं. हे रिप्रेझेंट केलं ते एक्सप्लेन युअर ॲन्सर. आता हे तर आपण काय केलं रिप्रेझेंट जिओमेट्रिकली केलेलं आहे आणि हे ॲन्सर काय करायचं आहे त्याला एक्सप्लेन पण करायचं आहे. आता ॲन्सर आपण एक्सप्लेन. कन्सिडर द पोझिशन ऑफ 3 हाऊसेस ॲट देअर पॉईंट. ही 3 काय केल्या आपण पोझिशन केल्या. ॲझ्युम दॅट हाऊस आर नॉट इन द सेम लाईन. सेम लाईनमध्ये दिसत आहे का कुठे नाही, सेम लाईनमध्ये नाही. वी ड्रॉ द रफ फिगर शोईंग द पोझिशन ऑफ द 3 हाऊसेस. रफ काय केले 3 हाऊस आपण ड्रॉ केले. अ ट्रायंगल इज फॉर्म बाय जॉईनिंग द 3 पॉईंट डिनोटिंग द हाऊसेस. 3 पॉईंट आपण काय डिनोट केले. एम काय मैथिली, एस शैला, ए अजय. बरोबर. हायसे टू फाइंड द लोकेशन ऑफ द टॉय शॉप विच इक्विडिस्टन्स फ्रॉम हाऊस. इक्विडिस्टन्स काय केलं टॉय हाऊस फाइंड करायचं केलं. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल सो फॉर्म. ट्रायंगल काय झाला एक फॉर्म झालेला आहे. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल इज लोकेशन ऑफ द टॉय शॉप. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण काढलेला होता अगोदर एक्झाम्पलमध्ये, सेम त्याच्या याने कॉन्करन्स पॉईंटच्या याने परपेंडिक्युलर काय होतं आहे आपल्याला लोकेशन टॉय शॉपचं मिळत आहे. हे तर ॲन्सर झालेलं आहे. हे तुम्ही लिहू शकता. ओके. आणि डायग्राम पण रफ फिगर म्हणून तुम्ही रफ फिगर सांगितली तुम्ही ती आपण काढलेली आहे. ओके. रिप्रेझेंट यूज द जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन इथं नाव देऊन टाका. ओके. हे नाव तुम्हाला डायग्रामच्या खाली द्यायचं आहे. ओके. मला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. बाय.